हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचं रुटीन कसं होतं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये फुल दिसेलच, म्हणून हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आधी तर सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे चिया सीड्सचं पाणी घेतलं आणि स्किन केअर करून घेतलं. त्यानंतर लागले मी स्वयंपाकाला. आधी पटापट चपात्या केल्या आणि चपात्या झाल्यानंतर आम्ही विचार करत होतो भाजी काय करायची. आणि आज गार्डनमध्ये खूप हळद निघाली होती, त्याचं पुढं मी दाखवलंच आहे व्हिडिओमध्ये. तर पटापट चपात्या झाल्या आणि मग भाजी काय करायची असा विचार करत करत असा विचार झाला की आज टोमॅटोची चटणी करू, कारण टोमॅटोच होते फ्रीजमध्ये, बाकी कुठलीच भाजी नव्हती, सगळा भाजीपाला संपला होता. म्हणून मग पटापट सगळे टोमॅटो वगैरे कापून घेतले आणि सगळी भाजीची तयारी केली. सगळी तयारी झाली आणि मग लगेच आधी तर तेल ठेवलं तापायला. आणि तेल ठेवल्यावर मग त्याच्यात जिरं मोहरी असं सगळं फोडलं आणि मग असं आठवलं की मी कांदाच नाही कापला. म्हणून मग टोमॅटो ज्याच्यात होते ते सगळं मी एका ताटात ट्रान्सफर केलं आणि पहिले तर मी कांदा कापायला घेतला. म्हणजे लक्षच नाही राहिलं, मी आज लसूण पण विसरले आणि सगळं विसरले, फक्त टोमॅटोच कापले. म्हणून आधी पटापट कांदे कापून घेतले आणि आज तर मी लसूण असं सहज कापूनच टाकलं, त्याची काही पेस्ट बनवलीच नव्हती. आणि मग भाजी होतच होती, म्हटलं चला आता भाजी होत आहे तोपर्यंत आवळा ज्यूस घेऊन घेते, कारण माझा आवळा ज्यूस एवढ्याच स्किप होत होता. म्हणून आवळा ज्यूस घेतला. आणि आज ना आमच्या गार्डनमध्ये भरपूर हळद निघाली होती, म्हणून मम्मीने ती सगळी हळद उकळली आणि त्याला कापून छान उन्हात ठेवला. आता ते वाळल्यावर आम्ही त्याची छान हळद बनवू. त्यानंतर मग एकदा परत भाजी हलवून घेतली आणि मला ना सांबार म्हणजे कोथिंबीर मराठी भाषेत किंवा सांबारही म्हणतात, पण ऑलमोस्ट कोथिंबीरच म्हणतात, म्हणून भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतली आणि धुवून स्वच्छ अशी मस्त त्याच्यात टाकली होती मी भाजीत, कारण त्याने मस्त रेड आणि ग्रीन असा छान शेड दिसत होता. मग माझा सगळा स्वयंपाक आवरला आणि मी लगेच किचन आवरायला घेतलं नेहमीप्रमाणे, कारण गॅस घासल्याशिवाय आणि स्वच्छ धुतल्याशिवाय असं वाटतच नाही की सगळं आवरलेलं आहे. आधी तर पूर्ण गॅस आणि गॅसचा ओटा छान साबणाने घासून घेतला आणि मग नंतर पाण्याने असा स्वच्छ धुवून घेतला. हे केल्याशिवाय तर असं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं. आणि नुसतं पुसलं पण भरपूरदा ट्राय केलं, पण ते स्वच्छ होत नाही, म्हणून धुवावंच लागतं डेली. म्हणून धुतलं आणि छान वायपरनी पाणी काढून टाकलं. वायपरनी पाणी काढलं की सगळं स्वच्छ होऊन जातं, म्हणून असं काही वाटत नाही पाणी कुठं राहत नाही, त्याच्यामुळे मग ते धुतल्यावरच फ्रेश वाटतं.
नंतर मग स्वयंपाकाची भरपूर भांडी जमा झाली होती, म्हणून सगळी भांडी पण पटापट घासून घेतली, सगळं आवरून ठेवून दिलं. कारण मग यांना जेवायला यायला वेळ असतो आणि एवढ्या वेळ एवढी मोठी भांडी तर ठेवू शकत नाही, म्हणून 2 ते 3 वेळा सकाळपासून भांडी घासावीच लागतात. स्वयंपाकाची वेगळी निघतात, जेवणाची वेगळी निघतात, काही मधात खाल्लं त्याची वेगळी, म्हणून मग भरपूर भांडी जमा होतात. मग जेवायचे तेव्हाच भांडे घासून ठेवले तर म्हणजे कमी भांडे होतात आणि पटापट आवरल्या जातात. नाहीतर या म्हणजे भांड्यांच्या स्टँडमध्ये भांडेच मावत नाही, म्हणून पटापट धुवून वाळले की लगेच मग ठेवून देता येतात. म्हणून मग मी 4 वेळा घासायचं काम पडलं तर 4 वेळा भांडे घासते, पण असे जमा ठेवत नाही, कारण जास्त भांडे दिसले की ते घासायची इच्छाच होत नाही. म्हणून जेवढे दिसले तेवढे पटापट घासून घ्यायचे आणि आवरून घ्यायचं, असंच असतं. मग भांडी वगैरे आवरली होती तर किचन पण आवरायचं होतं, म्हणून आधी मस्त स्वच्छ पुसून घेतलं आणि पटापट झाडलं. त्यानंतर मग सगळं आवरलं होतं. मग मी गेली सिम्बाजवळ टाइमपास करायला. काय झालं तुला? शिंबी, पाणी पी, पाणी पिते. नुसतं बघतो, टुकुर मुकुर बघते, टुकुर मुकुर बघते, बम्माश. मग हे घरी आले आणि आज भरपूर लेट आले, म्हणजे 2:30 वाजले होते जवळपास. मग हे आल्यावर सगळी पटापट जेवणं आवरली आणि मग परत जेवणाची जी भांडी सगळी जमा झाली होती ती भांडी पटापट आवरली आणि मग फायनली बसली, म्हणजे सगळी कामं आवरली होती. मग थोड्या वेळ आराम केला आणि मग परत संध्याकाळी उठल्यावर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीला लागले. आज बनवायचं होतं टोमॅटोचं बेसन, म्हणून मग पटापट सगळं म्हणजे बेसन वगैरे मिक्स करून ठेवलं. मी ऑलरेडी पाण्यात मिक्स करते आणि नंतर त्याचं बेसन बनवते. मग पटकन कांदे वगैरे कापायचे होते ते कापले आणि मी जेव्हा कामं करत होते तेव्हा हे मधात येत होते आणि म्हणजे मी तशाच गोष्टी करत होते, हे ते असं तसं. मग यांच्यासोबत गोष्टी करता करता सगळी भाजीची तयारी होती. कांदे कापणं, टोमॅटो कापणं, सगळं कापून ठेवलं. आणि मग घेतलं मी मस्त बेसन बनवायला. तेच आधी तेल वगैरे टाकून आणि तेलाचीच गरम व्हायची आधी तर भरपूर वाट पाहावी लागते आणि मला तेलाचा अंदाज ना लवकर समजत नाही, म्हणून मी 2 ते 3 वेळा तेल असं बघते आणि कमी करायचं तर कमी करते किंवा वरतून टाकायचं काम पडलं तर वरतून टाकून देते. आणि तेल तापायचं असतं म्हणून आधीच सगळा मसाला वगैरे काढते, म्हणजे तोपर्यंत तेल तापूनच जातं. मग काय तेल तापलं, लगेच जिरा मोहरी वगैरे सगळं फोडलं त्याच्यामध्ये आणि संध्याकाळी तर खिडकी उघडली ठेवली ना की एवढा त्रास होतो, म्हणजे मच्छरच येतात. पण किचनमध्ये खिडकी उघडी नसली की पूर्ण फोडणीचा आवाज दाटून जातो, म्हणून खिडकी उघडावीच लागते, म्हणून मी जाळीच लावली होती त्याला. मग काय आमची जिरं मोहरी फुटली आणि तेल तडतड हातावर उडत होतं. मग नंतर कांदा टाकला, लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि छान असं सगळं परतून घेतलं. मग ते परतल्यानंतर थोड्या वेळ इकडे तिकडे करत टल्लम करत ते शिजला कांदा वगैरे सगळं आणि मग त्यात टाकली मी म्हणजे लाल तिखट आणि हळद. मग ते सुद्धा छान 5 मिनटं होऊ दिला आणि मग लगेच त्याच्यात मस्त टोमॅटो टाकून दिला आणि टोमॅटो मस्त होऊ दिला आणि मग त्याच्यात उकळीसाठी पाणी टाकलं. म्हणजे मी बेसन टाकायच्या आधी कधीही पाणी टाकते, म्हणजे ते बेसनाचं पण पाणीच असतं मी केलेलं, पण तरी मी आधी पाणी उकळू देते आणि मग ते बेसनचं पाणी टाकते. त्यानंतर मीठ वगैरे टाकलं आणि मग त्याला छान असं शिजायला ठेवून दिलं. मग एका साईडचा गॅस खालीच होता, म्हटलं चला आता भात पण लावून देते, म्हणजे सोबत कामं होतात. नाही तर भाजी झाली की भात लावा खूप वेळ लागतो, म्हणून एका साईडला भाजी होत होती आणि दुसऱ्या साईडला लगेच मस्त मी भात लावून दिला. आणि बेसन भात आमची तो खूप आवडतो सगळ्यांना, म्हणून बेसन असलं की भात असतो म्हणजे असतोच. तोपर्यंत एक वाफ आली होती बेसनाला, म्हणून परत छान बेसन वगैरे हलवून घेतलं. भात होत्यातच होता तो लावला आणि मग मी यांच्यासोबत गेली मार्केटमध्ये. मला आणायचा होता भाजीपाला, कारण सगळा भाजीपाला संपला होता आणि पूर्ण भाजीपाला मला परत रिस्टॉक करायचा होता, म्हणजे कांदे बटाटे सगळंच घ्यायचं होतं. म्हणून त्यांच्यासोबत गेली. मस्त भाजीपाला एवढा फ्रेश होता ना की मी मस्त 4-5 भाज्या घेऊन घेतल्या. आता म्हणजे डेली लागतातच म्हणा. ते झालं आणि मग तिकडनं गेली मी मम्मीकडे. मम्मीचा कॉल आला होता की ढोकळे केले आहेत म्हणून ये. तर मग गेली. ढोकळे आणि इनी छान आज आलूचे कटलेट केले होते, ते मस्त पोटभर खाल्ले आणि घरी आली. मग घरी आल्यावर लगेच आता एवढा मोठा भाजीपाला तर आणलाच होता आणि तो आवरायचा होता. मग काय यांनी मला पटापट सगळी हेल्प केली भाजीपाला आवरायला.
भाजीपाला आवरला आणि मग लगेच तो मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिला. त्यानंतर मग थोडा वेळ असंच टाईमपास वगैरे केला आणि मग हे आले तर मग परत मग जेवणं वगैरे आवरून घेतली. मग जेवणं आवरलं की परत किचन आवरायचं असतं म्हणून किचन आवरलं आणि रात्रीच्या जेवणाची भांडी आवरली. सो असं होतं माझं आजचं डेली रुटीन. बाय. थँक्स फॉर वॉचिंग आणि अशाच छान छान डेली व्लॉगिंगसाठी आणि होम रेमेडीजसाठी नक्की मला सबस्क्राईब करा. बाय.